आणि यानंतर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पुण्यामध्ये माजी नगरसेवकाची गोळ्या झाडत हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय। वनराज अंदेकर एका घरगुती कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये गाठून आधी 5 राऊंड फायर करण्यात आल्या आणि एक्सक्लुझिव्ह आपण सध्या याच घटनेची ही दृश्य साम टीव्हीवर पाहतोय। गोळीबार केल्यानंतर कोयत्याला सुद्धा वार करण्यात आलेले आहेत। दरम्यान उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या हाती येते। घरगुती वादातून हा हल्ला झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात येते। तर सध्या साम टीव्हीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। वनराज अंदेकर यांच्यावरती गोळीबार झाला होता आणि याच घटनेची ही महत्त्वाची दृश्य एक्सक्लुझिव्ह आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, काय अधिकचे अपडेट? काल संध्याकाळी पुण्यात गोळीबाराचा थरार जो पाहायला मिळाला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर गाडीवर अनेक तरुण हे नाना पेठेत आले। त्यांनी थेट अंदेकर यांच्यावर गोळीबार केला पिस्तुलने आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयता किंवा तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता आणि या हल्ल्यात अंदेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती। आणि या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी रात्री ऍक्शन मोडमध्ये जाऊन 2 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे। खरं तर 3 जणांना रात्री ताब्यात घेतलं होतं। त्यातील 2 जण म्हणजेच ओमकर बंधू हे खरं तर या अंदेकर टोळीच्या विरुद्ध असलेलं वर्चस्व असलेलं वलयाचं असलेलं नाव आहे आणि या दोघांनाही रात्री उशिरा अटक केलेली आहे। मात्र आपण जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर अतिशय क्रूरपणेही हा खून जो आहे तो करण्यात आलेला आहे। अगदीच अक्षय, आपण ज्या पद्धतीने पाहतोय पुण्यामध्ये भर वस्तीमध्ये अशा प्रकारे ही घटना घडते, कुठेतरी पोलिसांचा एक वचक कमी पडलाय का पुण्यामध्ये? गेल्या काही दिवसांपासून कोयता गँग असेल किंवा गाड्यांची तोडफोड असेल अशा घटना ज्या आहेत त्या सातत्याने वाढ होत असताना पुणे पोलिसांकडनं अनेक वेळा या संदर्भातली कारवाई जी आहे ती देखील करण्यात येते। मात्र आता हे खरं तर टोळी युद्ध आहे का याचा देखील शोध जो आहे तो पुणे पोलिसांकडनं सुरू आहे। वनराज अंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते। नाना पेठेत त्यांचं एक मोठं वलय देखील होतं आणि त्यांच्यात खून झाल्यामुळे पुणे शहरात काल रात्री खळबळ उडाली होती आणि यानंतर आता पुणे पोलिसांनी तात्काळ 12 तासांच्या आत जे आरोपी आहेत त्यांना देखील अटक केली आहे। अगदीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा या घटनेविषयी सांगूयात। पुण्यामध्ये माजी नगरसेवकाची गोळ्या झाडत हत्या करण्यात आलेली आणि याच घटनेचा हा थरार सीसीटीव्ही फुटेज एक्सक्लुझिव्ह आपण सध्या साम टीव्हीवर पाहू शकता। माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची हत्या झाली आणि याच हत्येची ही महत्त्वाची दृश्य आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले ती साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहताय। या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांनी 3 संशयितांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि घरगुती कार्यक्रमासाठी खरं तर अंदेकर हे बाहेर पडले होते आणि याच वेळी आपण पाहतोय 5 राऊंड फायर सुद्धा करण्यात आलेली आणि त्यानंतर कोयत्याला सुद्धा वार झालेला आहे आणि उपचारादरम्यान वनराज अंदेकर यांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती हाती येते। घरगुती कारणामुळे हा हल्ला झाला असावा अशी प्राथमिक माहिती सध्या साम टीव्हीच्या हाती येते।